आता आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्हाला मला माहीत नाही किती जणांना ही स्टोरी माहिती आहे. आर्किमिडीज नावाचा जसं आपल्या अकबर राजा होता आणि त्याच्या दरबारात बिरबल वगैरे होता, म्हणजे हुशार माणसं अशा मोठ्या मोठ्या राजा महाराजांकडे असतात. तर तशा पद्धतीनं एका राजाकडं आर्किमिडीज नावाचा अतिशय हुशार सायंटिस्ट, एक बुद्धिवान चतुर असा एक विद्वान होता. तर त्या राजाकडं काय झालं की राजाला एका व्यक्तीने एक सोन्याचा मुकुट गिफ्ट म्हणून दिला, राईट. बक्षीस नाही म्हणता येत, आता राजाला भेट म्हणून दिला, राईट. तर राजाला भेट म्हणून मुकुट दिल्यानंतर राजाला शंका आली की हा मुकुट खरंच सोन्याचा आहे का, ह्याच्यामध्ये काय भेसळ केलेली गेली. मग त्याला हा प्रश्न पडल्यानंतर त्यानं हे काम जे आहे तर ऑब्व्हियसली जो त्याच्या दरबारामध्ये सगळ्यात हुशार होता आर्किमिडीज, त्याला बोलवलं. आर्किमिडीज सांगितलं की तू याचा शोध लाव की हे शुद्ध आहे का नाही. आता आपण हे जे बोलत आहोत हे 2 शतकापूर्वींचं बोलतोय, नाही 1700-1800 सेंचुरीच्या आसपासची गोष्ट असावी. तर याच्यामध्ये आपल्याला त्यावेळेला काय आपल्याकडे लेझर ट्रीटमेंट नव्हत्या, आपल्याकडे ते तसे टाईपचे वेगवेगळ्या हे नव्हते की ते सोनं खरं किती आहे खोटं किती बघावं. त्यावेळेला काय करायचे ते सगळं कापून बघायचे, एक तर सरळ कापून की सोनंच आहे का, आत काय वेगळी भेसळ केली आहे का, राईट. त्या सोन्यामध्ये वेगळी काय चांदी मिक्स काय का, अजून कुठला धातू आहे का, या पद्धतीचं पितळ आहे का, ह्या पद्धतीचे जे काही आहे ते बघण्यासाठी त्याला कट करून बघावं लागेल. परंतु राजाने काय सांगितलेलं, माझा मुकुट आहे. राजाला तर तो मुकुट आवडला होता. त्या मुकुटाला न कापता, न कुठलीही इजा करता, ना त्याचा काही पत्रा कापता, काही करता त्याच्यामध्ये 100% ते सोनंच आहे का हे व्हेरीफाय करा. चॅलेंज काय आहे की त्याला कट करायचं नाही आहे, त्याला कापायचं नाही, त्याचा तुकडा कापायचा नाही, काही करायचं नाही, आणि त्याला आहे असं चेक करायचं की ते सोन्याचं आहे का नाही. आता असा प्रश्न विचारला, आर्किमिडीज विचारात पडला, आता हे करायचं कसं. आता महाराजांनी सांगितले 2 दिवसात सांगायचं, तर तो प्रश्नात पडला. त्याचा 1 दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ज्यावेळेला, आता बघा त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे असे टब, म्हणजे आंघोळीसाठी ते टब वापरायची माणसं. तर तो दुसऱ्या दिवशी टबमध्ये पाणी काठोकाठ भरलेलं होतं आणि तो आंघोळ करण्यासाठी त्या ह्याच्यामध्ये उतरला. जसं त्यानं पहिलं पाऊल ठेवला तसं पाणी काही प्रमाणात बाहेर पडलं, दुसरं पाय ठेवला तसं पाणी अजून बाहेर पडलं. मग त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. काय आली की ज्या पद्धतीनं मी पाय टाकल्यानंतर किंवा मी आत पाण्यामध्ये गेल्यानंतर माझ्याच व्हॉल्यूम एवढं किंवा माझ्याच वजन एवढं पाणी बाहेर डिस्प्लेस होतं, तशाच पद्धतीनं जसं प्युअर सोनं आहे, जे शुद्ध सोनं आहे, त्या शुद्ध सोन्याचं पण काहीतरी एक व्हॉल्यूम असणार आहे, काहीतरी एक वजन असणार आहे, राईट. सो मी जर तेवढाच व्हॉल्यूमचा एक दुसरा मुकुट बनवून घेतला जो की खऱ्या सोन्याचा असेल आणि तेवढ्याच वजनाचा, आणि तो मी जर पाण्यात डीप केला, त्यानंतर जेवढं पाणी बाहेर पडेल तेवढंच पाणी हा जो राजाला मुकुट मिळालेला आहे त्यानं जर बाहेर पडलं तर हे प्युअर गोल्ड आहे, राईट. अदरवाईज जर त्याच्यापेक्षा कमी पडलं, जास्त पडलं, त्याचा अर्थ काय, त्या सोन्यामध्ये भेसळ आहे, बरोबर. सो जेवढं काही वजन डिस्प्लेस करतं कुठलंही ऑब्जेक्ट, जे काही वजन डिस्प्लेस करतं तेवढ्याच वजनाचं पाणी देखील त्यातून डिस्प्लेस होतं, राईट. व्हॉल्यूम जे आहे ते तेवढंच व्हॉल्यूम डिस्प्लेस झालं आहे, बरोबर आहे. सो हे जे आहे हे सेम त्याला त्यावेळेला क्लिक झालं ज्यावेळेला तो पाण्यामध्ये उतरत होता, आणि त्यावेळेला तो त्याच अवस्थेमध्ये, त्याच बर्थ सूटमध्ये तो ओरडत सुटला, युरेका 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 युरेका, म्हणजे आय गॉट इट, मला सापडलं, राईट. अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मग ह्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं, ह्या आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतो की जेवढं बघा, अ बॉडी इमर्स्ड इन द फ्लूइड एक्सपिरियन्सेस अँड अपवर्ड थ्रस्ट इक्वल टू द वेट ऑफ द डिस्प्लेस्ड फ्लूइड. जेवढं फ्लूइड डिस्प्लेस होईल त्यातून बाहेर पडेल तेवढ्या वेटचा बुएन्सी फोर्स आपल्याला तिथं आत एक्सपिरियन्स होतो. हे कशामध्ये उपयोग होतो, ऑब्व्हियसली हे फ्लोटिंग शिप्स, हायड्रोमीटर, हॉट एअर बलून्स, जे बलून्स तुम्ही बघत असाल की हॉट एअर बलून असे वर त्याच्यामध्ये माणसं बसून पण जातात बघा, त्याला हॉट एअर बलून म्हणतात. असे मोठे फुगे असतात या शेपमध्ये, जो सुरुवातीला ड्रॅग फोर्समध्ये दाखवलं होतं, राईट. सो याच्यामध्ये इथं खाली माणूस वगैरे बसून वर जाऊ शकतो. सो हे झाले हॉट एअर बलून. सो हे सगळ्यांमध्ये कुठलं प्रिन्सिपल वापरलं तर बुएन्सीचा आर्किमिडीज प्रिन्सिपल. किती वजन वर उचलायचं, राईट, हे कळणार कसं, तर त्या वजनाचा अपथ्रस्ट तेवढा खालून तयार झाला पाहिजे, राईट, तर ते वर उचललं जाईल. जेवढा माझं वजन आहे तेवढा जर खालून फोर्स अप्लाय केला तेवढं जर मी हवेत उचललं जाईल, बरोबर आहे. सो तो फोर्स तयार करणं म्हणजे एरोडायनॅमिक शेप, राईट.